गाई चाललोय आता रॅम्पला स्कूलला सोडायला. कशी पंढरी चाललोय रॅम्पचाच माझं गुंड Cricket आहे. माझं प्यारवाले कोण स्पोर्ट्स डे आहे. आता पावसाळ्यात कसं स्पोर्ट्स खेळणार आहेत काय दे ना माहिती. पप्पी पिले नाही देते पप्पी दे. आय लव्ह यू. चला कुठे बघा आमचा कसा हिरो दिसतो पिटी ड्रेस मध्ये ना. त्याचा फेवरेट कलर आहे येल्लो आणि त्याला येल्लोच मिळाले. दाखव कुठे येल्लो हाऊस. येल्लो हाऊसच भेटलाय. जरा पाठी सरक पाठी फेवरेट कलर येल्लो आणि त्याला येल्लोच मिळालाय. आणि विचार करत असेल बॅग कुठे, तर बॅग माझ्या खांद्यावरती आहे. काय बॅगा देतात मुलांना जड जड एवढ्या या वयामध्ये. बॅग आहे माझ्याकडे. प्रश्न पडत असेल रोज रोज दोघं का सोडायला जातात. तर पावसामुळे आम्हाला दोघांना जायला लागतं. तिथे गाडी लावायला जागा नसते. उभंच राहू शकत नाही एक सेकंड सुद्धा. तो हा गाडीत बसतो आणि मग मी जाते सोडायला. असं आहे. आणि विजेत जाऊ शकत नाही ना. आमचा तिसरा फ्लोर मस्त जागा आहे सीन. त्याच्यामुळे आम्हाला दोघांना दररोज जावं झाला का लागतं. चहा नाश्ता तुमचा. जेवण झालं का. जेवण सॉरी चहा नाश्ता नाही जेवण. आमचा थर्ड आता उद्याच्या दिवस शाळा मग परत 3 दिवस सुट्टी. नाही उद्या सोडे मग आम्ही निघालोय. कुठे निघालोय आम्ही. बघू लेट सी. अजून काही फिक्स नाहीये. चारकोपला जायचं प्लॅनिंग आहे 2 दिवस. दारू उद्या सुट्टी आहे. उद्या नाही परवा सेंटर मध्ये. नाही मला माहिती आहे पडायचं इथूनच. मी चाललोय छत्रीतून. तिघे पण मोठी छत्री आहे. आऊ पाऊस चाललोय. तिथे गेला तर तिथे गाडी आहे घ्यायला आणि आम्ही थांबलो इथे उभं राहिलोय. आम्ही राहिलो इथे उभे दोघे पण. तो येतोय तोपर्यंत मम्मा रात्रीचं होतं चेक होतं. आणि रेयांश काल कंपॉस विसरून आलाय त्याची स्कूलमध्ये. सो स्वतः त्याला टेन्शन झालंय मम्मा माझी कंपॉस भेटेल का भेटेल का. मी बोललो तो बोलतोय मावशी लोक ठेवतात चेक करून. ठेवतात ना. रात्रीची ठेवतात. मस्त म्हणतोय भेटेल अशी कंपॉस. बघू बेटा भेटली तर भेटली. टेन्शन नाही घ्यायचं. ओके. तुला पार्टी बसायचं. आता निघालोय आम्ही स्कूलला जायला. हॅलो सारी ग बाजूला माझा हरी ग. हे आहे यांच्या शाळेच्या इथे असे ट्रॅफिक होते. पावसाचं पाणी प्लस असे शाळेच्या बस वगैरे असतात. तसं असतं एकंदरीत. त्याच्यामुळे आम्हाला दोघांना यायला लागतं. ते ट्रॅफिक होते मग गाडी लावायला जागा नसते. आणि मी त्याला व्हॅन वगैरे लावू नाही शकत. व्हॅनमध्ये खूप टाइम जातो पोरांचा. आणि हे आता असं मी त्याला सोडायला चाललंय. उभा का काढलास. रॅन्सला सोडलं आणि निघाले. आता स्वप्नील खूप पुढे जाऊन उभा राहिलाय पावसामुळे. बघा असं पाणी वगैरे साठते इथे. इथे उभा आहे स्वप्नील. आणि आता आम्ही निघालो. आता बॅट घेऊन वाट बघते. हा तेच ना यार कसं ना. बघवत नाही ऐकवत नाही. ऐक मी पण तेच मगाशी बघितलं. आलं जायचं त्या आईशी. हे आपण आई येऊन सोडलेलं बरं बाई. तेच ना व्हॅन बिन मधून पाठवण्यापेक्षा. मागच्या वेळी 2 पोरं डिक्कीतून खाली पडली. 4 पोरं. तेच ना. डिक्कीच उघडी होती रस्त्यावरती. हो 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 तेच. काल नाही ते व्हॅनवाले सगळे असेच भिजवतच पोरांना नेत होते. आपल्याला त्रास झालेला चालत. तेच ना गाईस तुम्ही पण बघितलं असेल ना चेंबूर मधली केस. बस वरती झाड पडलं. त्या आईचा जीव काय म्हटला असेल. मुलांना सोडायला स्वतः पालकांनी जा. हा ना आजकाल कधी काय होईल सांगता येत नाही यार. त्या आईचं मन काय बोलत असेल. पळू नका. पैसा तुम्ही कमवू शकता. गेलेला माणूस परत येत नाही. आणि खरंच पावसाळ्यात तरी ऍटलीस्ट मुलांना सोडायलाच यायला पाहिजे. आता काल पण आम्ही आलेलो सोडायला. ते व्हॅनवाले वगैरे असेच त्यांना भिजवत नेत होते. त्यांची पण चुकी नाही ऍक्च्युली. ते पण एवढ्या मुलांना कसं रेनकोट घालणार. आणि शाळेचा टाइम होऊन जातो. वापस गेट ओपन होत नाही.
सगळे प्रॉब्लेम्स पण असतात आणि ते तरी एवढी जेवढे पालक काळजी घेऊ शकतात तेवढे नाही घेऊ शकत ना. आम्ही बघा आम्ही दोघं येतो, पोराला त्रास अजिबात झालाच नाही पाहिजे. असं असतं. शक्य असेल तर निदान पावसाळ्यात तरी आई वडील दोघांना नाही तर एकाने एकाने तरी या. ऍडजस्ट करावं. सोडा खूप कधी पावसाळ्यात काय दुर्घटना पोरांचे होईल हाल सांगू शकत होतात. नाहीये. एक तर रस्त्यावर तेवढे खड्डे, हम्म. पाऊस, पाणी, झाडांचा भरोसा नाही. आजकाल तर कसलाच काय भरोसा नाही, कधी काय होईल काय सांगताच येत नाही. आता काल घेतलेला रेनकोट तिथे निरेला घालू शकते मस्त पालखीच्या वेळी. म्हणजे काही टेन्शन नाही है ना. रेंजला सोडलंय आणि आता आम्ही जरा एक राऊंड मारतोय पावसाचं. नाही का रे? न्यू रोडलाच गेलो असतो ना, न्यू रोडला जाऊ. हा, चल. आणि सगळीकडे ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही रिटर्न चाललोय घरी. 4-5 रस्ते आम्ही चेक केले, हा. सगळे जाम आहेत. शाळा सोडायचा टाइम, पाऊस, त्यामुळे मग कल्याण दर्शन करून घरी रिटर्न. आणि रेयांशाला त्या स्कूल मधून आज खूप पाऊस आहे. कसा होता रेयांश आजचा दिवस? चांगला. काय शिकवलं? माहिती नाही. स्कूलला जातो का काय करायला जातो? शेती करायला जातो. शूट करायचं तर गाई हे बघा केवढं पाणी साठलंय रस्त्याला. पूर्ण आज पाणी खाली पाणी तिथे झालं. पण जाऊ. आज घातलाय पावसाने खूप हंगामा. पाणी एवढं गाईस एवढं पाणी तुंबलंय ना काय बोलू. शोधतोय वडापाव. आणि पाठी लय मोठं पाणी होतं ना आम्हा पाय. भयानक पाऊस चालू आहे कल्याणमध्ये. आता वाजले आहेत संध्याकाळचे 6:10. चालू आहे का? सकाळपासून चालू इथपर्यंत. कंटिन्यूस दुपारपासून पडतोय आणि आता हा जोर धरलाय त्या पावसाने. बापरे. इथं दाखव इथं. सकाळी सुखरूप घरी पोचा, कामावरून पटापट निघा. खूप पाऊस आहे कल्याणमध्ये. मुंबईमध्ये तर अख्खे रस्ते जाम झाले दुपारपासून. आता बघतोय काय तर. बघा समोर काहीच दिसत नाहीये, विजिबलच नाहीये काय. आणि आमचं हे फास्ट म्हणून. बघा पूर्ण रस्ते पाण्याने भरले जातात. पाणी येते आतमध्ये.